संगीत कटार काळजात घुसली. अंक 2 प्रवेश पहिला. पडदा वर जातो तेव्हा विश्रामपूरच्या एका धर्मशाळेतील एक सामान्य खोली दिसते. हवेलीतून आणलेली पंडित शंकरांची तसबीर एका भिंतीवर लावलेली आहे. भिंतीशी एका खाटेविरुद्ध बाजूला विजलेली चूल, स्वयंपाकाची काही भांडी. सदाशिव खाली बसून रियाज करता करता तानपुऱ्याला डोकं लावून झोपला आहे. ताटावर ताट झाकून व पाण्याचे भांडे घेऊन उमा प्रवेशते. त्याची अवस्था पाहून तिला कीव येते. हातातल्या वस्तू बाजूला ठेवून ती पेल्यातले पाणी टिचकीने त्याच्या मानेवर उडवते. सदाशिव दचकन जागा होऊन एकाएकी तानपुरा घेऊन गाऊ लागतो. जलद लयीत मालकंस रागातील चीज. मुख मोर मोर मुस्कात जात, आता छबिली नार चली पती संगात. उमा खळखळून हसू लागते. सदाशिव भानावर येऊन थांबतो. हे मुख मोर मोर मुस्कात जात, काय काय झालं का एवढं हसायला? होणार काय, सूर्य मावळला नाही अजून, तोच हा मालकंस. खरंच या मध्यरात्रीनंतरच्या तिसऱ्या प्रहरातील राग. हे प्रहराचे हिशेब ठेवणे खरंच म्हणजे मस्तकाला एक व्यायामच आहे. उमा, मला नाही वाटत मला जमेल हे. 6 महिन्यात पुरते 6 राग देखील चढले नाहीत गळ्यावर. म्हणायला सोपं आहे, आदत जिगर हिसाब, पण आपल्या हाती आदत जिगर परमेश्वराचं देणं. तरी हिसाब चुकवायला कुणीतरी उस्ताद, कुणीतरी गुरु हवाच. खान साहेबांनी शागिर्द म्हणून माझा स्वीकार केला असता तर मी स्वतःला भाग्यवान समजलं असतं. मग अजूनही भाग्य मिळवता येईल तुला. खान साहेब तुला आपली कला देतील आणि आपली कलाचतुर मुलगी सुद्धा. उमा, त्यांचा जावई झाल्यावर तुला त्या गायकीचा हुंडा देखील मिळेल आपोआप. त्यासाठी तुला अर्थातच एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. तुला मुसलमान व्हावे लागेल. काय बोलतेस उमा? बोल. संगीत कलेवर तुझं प्राणाहून जास्त प्रेम आहे, भक्ती आहे म्हणतोस. मग ती कला मिळवण्यासाठी मुसलमान व्हायला कोणती हरकत आहे? काहीच हरकत नाही. सदाशिव, काय म्हणालास? म्हणजे तू इतक्या खालच्या? ऐकून घ्या. मी म्हणालो संगीतासाठी मी मुसलमान व्हायला आनंदाने तयार आहे, मात्र त्याआधी मला कुणीतरी पटवून द्यायला हवं माझ्या धर्मांतराचा आणि संगीताच्या दृष्टीने काय उपयोग आहे. सांग उमा, या सदाशिवचा उद्या सदाकत हुसेन झाला तर स्वरसप्तकात एखादा नवीन सूर उत्पन्न होणार आहे का? एखादा रंजक राग तयार होणार आहे का 4 सुरांचा? मी मुसलमान झाल्यानं कोकिळ मुका होणार आहे का, की कावळा सुरात गाऊ लागणार आहे? मी धर्म बदलल्यानं संगीताचा स्वभाव धर्म बदलणार आहे का? नसेल तर मग स्वधर्म निधन श्रेय. क्षमा कर, माझा क्षणभर गैरसमज झाला. उठ, जेवून घे. मी पुरी भाजी आणलीये. तू केलीयस? ही राजगायकाची हवेली नाही हाताखाली नोकर चाकर असायला. उमा, किती दिवस चालणार आहे? काय हे तुझ्या आश्रयानं माझं जगणं. या या धर्मशाळेत काहीतरी उद्योग करावा म्हणतो, पण काय करू? रियाज रियाज रियाज. कशाचा? त्या रागांचा, येत येत असलेल्या मोजक्या चीजांचा. म्हणजे काय होईल? तान आणि सूर पक्का होईल. आणि काय रे, शनिवारी देवळात गाणं झालं त्या म्हातार बुवांचं कोणते मथुरा प्रसाद आसीवाले. पोटभर ऐकलंस तू. नंतर रविवारी रियाज करताना इथे घोळून घोळून तेच म्हणत होतास. हो, शुद्ध कळण्याची असताय. हे म्हातार बुवा मदरबा आणि जेच्या मध्ये खाकरायचे म्हणून आपणही सही सही तसंच करायचं. मग तुला काय म्हणायचं आहे? मला म्हणायचंय की एखाद्याचं श्रेष्ठ कलावंताच्या कलाकृतीच्या विकृतीही अनुकरण करणं गरजेचं आहे असं नाही. एखादा राग आळवताना मनात वेदनेचे हुंकार आणि झंकार उठत असले तरी मुद्रा शांत गंभीर असावी, प्रसन्न असावी. नाहीतर वाईट खोडी लागतात. शृंगार गीतांना चेहरा रडका आणि बिभत्स उभा करताना मुद्रेवर मिश्किलपणा असावा. पण हे नुसतं सांगण्यापेक्षा कसं ते प्रत्यक्ष म्हणून दाखव ना. हे घे तानपुरा. ठीक आहे, आता मी तुला स्पष्टच सांगून टाकते. मी फक्त 4 भिंतींच्या आतच गाऊ शकते. तेही समोर पंडितजी आणि मुरलीधर असेल तरच, एरवी नव्हे. म्हणजे माझ्या समोर आता एकच मार्ग उरला.
कविराजांनी सुचवलेला निदान तो ग्रंथ तरी आणून दे मला. कुठला ग्रंथ? पंडितजींची ती पोथी, संगीत सुधाकर, भगव्या रेशमी कापडात गुंडाळलेली. हा, ते होय. हवेली सोडताना मी कसून शोध घेतला त्याचा, पण ती पोथी सापडली नाही. कदाचित ती त्यांनी आपल्या बरोबरच नेली असेल. आणि काय रे, त्या ग्रंथाचा तुला काय उपयोग झाला असता? कागदावरची स्वरलिपी वाचता येते का तुला? सरगम समजतात? प्रयत्न केला असता. इतकं सोपं नाही ते सदाशिवराव. अनेक वर्षांचा सराव लागतो स्वरज्ञान व्हायला. तुम्ही जेवून घ्या, आम्हाला खूप कामं आहेत. आणि रियाज सुरू ठेवा. उमा, थांब अगं, कुठे निघाली? अगं उमा, बघितलं पंडितजी, अशी आहे तुमची मुलगी. चला भोजन ग्रहण करूया. तो ताट जवळ घेतो आणि श्लोक म्हणतो. पडदा.